विहीर मोठी आहे एकदम, त्यामुळं तो एकदा इकडे गेला की परत आणि तिकडे येईपर्यंत वाट बघायला लागत्या. हा या तर शेतामध्ये आत आहे विहीर. आपण तिथनं शेतातनं चालत चाललोय आणि ते चिखल आहे. आज कुछ तूफानी करते. अरे जागे तर इकडं समोर आहे विहीर. तर आता आपण लोकेशन वरती आलोय. तर पहिला बघूया साप कुठं आहे. इथंच आहे. अरे हा इथंच आहे. ना 8 दिवस आलायची आम्हाला याला कधी मारायचं नाही म्हणून आम्ही काही मारायचं कशाला. तरी पाऊस नाही तर वाट लागली असती. हल्ली हल्ली हल्ली. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या युट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता निगवे तुम्हाला या गावामध्ये आले. या ठिकाणी विहीर आहे आणि विहिरीमध्ये साप पडलाय. दादा तुमची विहीर आहे ना? नाव कसं तुमचं? धनाजी यादव यांची विहीर आहे शेतामध्ये. आणि त्या विहिरीमध्ये कधीपासून बघितलाय तुम्ही साप? 8 दिवसापूर्वी पडलेला. हा, त्यानंतर आम्ही 5-6 दिवस आलोच नाही इकडे. पाहिला पण जास्त उचला आहे म्हणून म्हणजे आहे म्हणून. हा, आज सकाळ तर आणि परत आहेत म्हणलं आता तुम्हाला. ओके. तर 5-6 दिवसामागे त्यांनी बघितलेला, पण तरी पण त्यांना वाटलं जाईल, पण साप तसाच पडलेला होता पाण्यात. म्हणलं की असं वडिंग्यात एक आहेत त्यांच्यामध्ये तुमचा नंबर आला. ते म्हणलं आता आपल्याला त्याला मारायचं नाही, त्यासाठीच आम्ही घेतो. मारायचं पण नाही, कसं निसर्गातला महत्वाचा घटक आहे तो, शेतकऱ्यांचा फायद्याचा आहे तो. तर या ठिकाणी विषारी घोण जातीचा साप आहे, बघू शकताय. तिथं पाण्यात आहे साप. तर आता इथं तो सपोर्ट घेऊन थांबलेला, आता आवाजामुळे आतमध्ये गेलाय तो. तर बघूया आपल्याला त्याला कसं रेस्क्यू करता येईल. रेस्क्यू जरासा अवघड होणार आहे, पळायला लागणार आहे इकडनं तिकडं. बघू आपल्याला कसं रेस्क्यू करता येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. इकडे लाज आल्या. नाव सांग, नाव सांग. तू खरं भारी आल्यास, पप्पांच्या काकत बसून आल्यास. फुटाचे 30 फुटाचे आहे. तर 30 फूट विहिरीत हा घेऊनच साप पडलाय. मी पोहायला रिसेंटली शिकले. उडी मारू काय? तर आपण या ठिकाणी ट्रॅप सेट करतोय, कारण इकडे तिकडे विहिरीच्या कुठं जागा नाही आहे सेट करायला, सगळीकडे होल आहेत आणि इथंच अशी एक जागा आहे, त्यामुळे आपण इथं ट्रॅप सेट करतोय. त्या साईडला त्यांच्याकडे त्या अंगाला जायला येत ते. एक कोणतरी ह्या साईडला इकडनं जाता येते का बघा. पायात बघून जावा, त्याला इकडे घेऊनच पकडायला लागते. होय, एकाच्या नादात. ते जर चावण्याची स्पीड लय असते. हा, त्यामुळे मी त्याला हाताने धरतच नाही. कवा तरच सिच्युएशन असली तरच.
हा मग तेच, त्यामुळे या सापाला आम्ही रिस्क घेतच नाही. जेवढं त्याला न हात लावता सिंपली पकडता येईल तेवढं पकड चिपटीला. तुम्ही इकडनं हे करा, पाणी हे करा तिकडनं. हे असंच करतात विहिरीतल्या विहिरीत. तर विहीर मोठी आहे एकदम, त्यामुळं तो एकदा इकडे गेला की परत आणि तिकडे येईस्तोपर्यंत वाट बघायला लागत्या. तो इकडं आला की मग त्याला इकडं ढकलायला येते आपल्याला, पण तो इकडे येईना झाला. आता इथं आलेला परत आणि इथनं मधनं येऊन परत आणि तिकडे गेला. तर आता बघूया परत एकदा प्रयत्न करून आपण इकडे येतोय कसा तो. तुम्ही थांबा तिथंच, येऊ दे, थांबा तो येऊ दे, अजून इकडं येऊ दे, थांबा येऊ दे, हात लावूच नका त्याला, या लागलाय तो, येऊ दे तसंच. अजिबात काय करू नका, थांबा, येऊ दे. ते जिथं तट्टेल का नाही, जिथं थांबल इकडे 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 तिकडे नको. ते मोबाईल पडेल ना. अगा कॉईल करायला त्यातच ती. हे बाईटला यायला लागली. तर साप जास्त अग्रेसिव्ह व्हायला लागलाय. येऊ दे येऊ दे येऊ दे. तर आपण टॉंग कधीही वापरत नाही, पण या ठिकाणी आवश्यकता होती आपल्याला, त्यामुळे आपण टॉंग वापरतोय. थांबा तुम्ही, थांबा. गेला सापात. हात गेला व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही. तर या ठिकाणी थँक्यू. तर आपण सापाला थँक्यू सो मच. त्याला पकडल्यामुळे तुम्ही उलट त्याचा जीव वाचवला आम्हाला बोलून, आम्हाला फोन करून. जबरदस्त काम केलं. थँक्यू. एक नंबर तुम्ही काम केलं सा. तुमचा वेळ काढून आल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. थँक्यू. त्याला हात नव्हता, तुम्ही त्याला बॅग बंद केल्यामुळं बरोबर न हात लावता, कारण कसं हा साप जास्त अग्रेसिव्ह आहे. त्याचं बाईट स्पीड मगाशी तुम्हाला सांगितलं, हा आता पण बघितलं पाण्यात तुम्ही चावायला आलेलं ते, तुम्ही पाईप न डिवचल्यानंतर हा ते असं जी गोल करून बसते की नाही, त्याचं अटॅक करायचं हे असते ते. त्यामुळे भरपूर अग्रेसिव्ह असतो. आपल्यात कसे स्वभाव असतात सापांचे, तसे सापांचे स्वभाव असतात. तसा हा रागीट स्वभावाचा साप आहे. मग ह्याला आम्ही जेवढं न हात लावता पकडता येईल तेवढंच पकडतो. तर हे पण वापरतोय मी, हे कधीतरच वापरतोय अशा वेळी, जिथं क्रिटिकल आहे कंडिशन अशा वेळी. कारण ह्यानं पण सापांना त्रास होतोय. हेच जास्ती करून वापरते हुक, पण आता गरज होती म्हणून ते वापरले. तर आपण सापाला तर सेफली पॅक केले. आपण याला लगेचच वन विभागाकडे सुपूर्द करणार आहे. तर आता विहिरीतून रेस्क्यू केलेल्या घोणस सापाला पण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओंकार काटकर सर आहे, त्यांच्याकडे सुपूर्द करते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.